मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता मलिका समोर हात जोडते। हे बघ, जी शिक्षा द्यायची असेल ती मला दे, परंतु प्लीज माझ्या मुलाचं लग्न मोडायला सांगू नको। प्लीज हे लग्न थांबू नकोस, त्याच्या सुखाचा विचार कर। शेवटी एवढे लोक जमलेले आहेत आपल्या घरातील, आता ह्या रेपुटेशनची जबाबदारी आहे। प्लीज प्लीज समर, मी हात जोडते। तेव्हा समर म्हणतो की काकू हे बघ, तू शांत हो। अनुष्काचे आता वडील आईला विचारतात की काय, आता अंशुमन आपला होणारा जावई आहे, तरी सुद्धा त्यांनी यांना म्हणजे अंशुमनला का मारलं असेल। आता मग अनुष्काची आई म्हणते मला तर काहीच माहिती नाही, अगोदर सुद्धा त्याला शिक्षा दिलेली आहे। आणि काय बरं शिक्षा दिली होती? अनुष्काचे वडील म्हणतात की चापकाने फटके मारल्याचं बोलल्या। तेव्हा अनुष्काची आई म्हणते की कुठल्या तरी मुलीचं सुद्धा नाव घेतलं, बहुतेक ती श्वेता कोण होती माहिती नाही। हे सर्व काय असेल? आपण मुलाची नीट चौकशी करायला हवी होती का? तेव्हा अनुष्काचे वडील म्हणतात की मला तर असं वाटलं होतं की समर राजवाडे यांचा भाऊ आहे, तो तर सभ्य असेल। तर अनुष्काची आई म्हणते की हो ना। तर आता अंशुमन म्हणतो की दादा हे बघ, काही कर पण वहिनीला घेऊन जा, काही झालं तरी हे लग्न मी नाही थांबवणार। अंशुमन गुरुजींना विधी सुरू करायला सांगतो। अंशुमन आजीला म्हणतो की आजी बघ, अगं तुझ्या नातवाचं लग्न होऊन देत नाही, तरी सुद्धा तू काहीच कसं बोलत नाही, प्लीज इला जायला सांग, माझं लग्न आहे इथे। आणि तेवढ्यात सोनंदी पुन्हा पुढे येते आणि पुन्हा म्हणते की काय लग्न, सगळीच लाज तू सोडलीस का? जनाची नाही तर मनाची बाळक थोडी। अंशुमन आज तर बेशरमपणाचा कळस गाठलेला आहे। तेव्हा आता अंशुमन म्हणतो की वहिनी तू खूप बोलते आणि मी तुला शेवटचं सांगतो। तेव्हा ही स्वानंदी म्हणते की तू काय सांगणार आहे, पण त्या अगोदर मात्र आता मी सगळ्यांना सांगते। आता स्वानंदी सुद्धा पेटून उठलेली असते आणि कशाबद्दल सांगायचं आहे की ज्या मुलीबरोबर तू प्रेमाचं नाटक केलंस, तिला स्वप्न दाखवलंस, गिफ्ट दिली आणि तू भुरळ पाडलीस, तिला फसून मात्र तू आणखीन एका मुलीला फसवायला निघालास। तेव्हा आता अनुष्काची आई लगेच अनुष्काला घेऊन रूम मध्ये येते। तर अनुष्का रडत असते आणि म्हणते की आई माझ्यासोबत हे सगळं काय होतं, मला हे सगळं सहन होत नाही। तेव्हा अनुष्काची आई म्हणते की रडू नकोस बाळा, यात तुझी काही चूक नाही। अंशुमन असं आहे हे जर कळाले असते तर आज ही वेळच आली नसती। तेव्हा अनुष्का म्हणते की अगं आई माझ्याशी तर किती गोड गोड बोलत होता, म्हणजे हे सगळं काही खोटं होतं का? आणि तेवढ्यात मात्र आता अर्पिता अनुष्का करत येते। तर अनुष्काची आई म्हणते की काही बोलू नका, आम्हाला काही ऐकून घ्यायचं नाही, मला थोडीशी प्रायव्हसी हवी आहे। तेव्हा अर्पिता तरी सुद्धा म्हणते की हे बघा ऐकून घ्या, बाहेर जे काही सोनंदी बोलली ते अजिबात खरं नाही, मनाला येईन ते बोलत असते, त्यामुळे प्लीज तुम्ही माझं ऐकून घ्या। तेव्हा लगेच आता अनुष्काची आई म्हणते तुमच्या भावाचं वागणं बघताच आम्हाला संशय आलेला आहे आणि तुमच्या वहिनीच्या बोलण्यातील एक जरी शब्द खरा असेल तर माझी मुलगी लग्नाला तयार होणार नाही। तेव्हा अर्पिता म्हणते की नाही हो, असं काही होणार नाही, प्लीज माझं ऐकून घ्या। अर्पिता म्हणते की अगं अनुष्का माझा भाऊ इतका चांगला आहे, तुला शोधून सुद्धा असा मुलगा नाही सापडणार, हिरा आहे तो हिरा। तर अनुष्काची आई म्हणते की हो कळेलच ते। अर्पिता म्हणते की स्वानंदी जे काही बाहेर बोलत होती ते सगळं खोटं आहे, त्यातील एकही गोष्ट खरी नाही, तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवू नका, ती चिंगी फक्त एक फालतू मोलकरीण आहे, बाकी काहीच नाही, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, प्लीज माझं ऐकून घ्या, त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका। किंवा अनुष्का आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि म्हणते की बाद झालं, मला अजून काही ऐकून घ्यायचं नाही आणि आता मात्र ह्या लग्नामध्ये काय होणार आहे हे सगळं मला माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायचं आहे, तर आयुष्यभर मला पश्चाताप करावा लागेल। त्यानंतर मात्र इकडे बाहेर अनुष्का आणि तिची आई येतात तर चिंगी खूप रडत असते। तर आता मलिका म्हणते की हे बघ, ही मोलकरी आणि तू काही पण माझ्या मुलाशी तिचं नातं जोडते, समोर तुला वाटतं का हिच्याकडे अंशुमन ढुंकून सुद्धा बघणार नाही ह्या मोलकरणीकडे? चिंगी बिचारी रडत असते आणि स्वानंदी तुला सांगून ठेवते की असल्या मुलीचं नाव माझ्या मुलाशी जोडायचं नाही। आणि मलिका लगेच आता ह्या चिंगीकडे वळते। चिंगीला म्हणते की तू तर एक नंबरची चीप मुलगी आहे, कॅरेक्टर लेस कुठली, आणि मला माहिती नाही की तुझ्यासारख्या मुलींची काय थेर असतात, श्रीमंत मुलांना गाठायचं आणि त्यांना प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवायचं आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे आणि ही असली नाटकं करायची, आणि हे सगळं काही तुमचं सुरू असतं। तेव्हा लगेच अंशुमन म्हणतो की मॉम तू थांब, हिच्याशी मात्र मी डील करतो। तेव्हा अंशुमन लगेच आता रागाने चिंगी समोर येतोय आणि रागाने म्हणतो की तुझ्यासारख्या मुलीसाठी फक्त एकच शब्द आहे, चीप आणि सडक छाप। तेव्हा आता समोर मात्र जोरात अंशुमन ओरडतो। तेव्हा अंशुमन म्हणतो की दादा मी काही चुकीचं नाही बोलत, सोसायटीमध्ये हिच्यापेक्षा सुद्धा चांगल्या मुलगी माझ्यावर मरतात, मग मी हिला तोंडी लावायचं का? आणि ही इतकी चाप्टर आहे, हिला माहिती आहे की हिचे हे सगळे प्रकार माझ्याजवळ खपवून घेतले जाणार नाही, म्हणून ती ह्या थराला गेलेली आहे आज, आणि असल्यानं मात्र गप्प कसं करायचं हे मला चांगलंच माहिती आहे। तेव्हा आता चिंगी अंशुमनकडे पाहते, आज मात्र तिला अंशुमनचं खरं रूप समजतं आणि आपल्या पायातील बूट काढून मात्र तो चिंगीला मारायला धावतो। तेव्हा स्वानंदी पुढे येते आणि स्वानंदी सनकनी मात्र आता ह्या अंशुमनचा हात धरते। तेव्हा आता सगळ्यांना मात्र एक प्रकारचा धक्का बसलेला असतो, सगळेजण पाहत असतात
असतात. अनुष्काला तर आता ह्या अंशुमनचं खरं रूप समजतं. तेव्हा स्वानंदी झटक्याने त्याचा हात हिसकावून आता बाजूला करते आणि म्हणते की चिंगीवरच नाही पण आता कुठल्याही बाईवर सुद्धा तू हात उगारायचा नाही, लक्षात ठेव. तुझ्यासारख्या मुलांना फक्त आणि फक्त बायकांना वापरता येतं. बायकांचा आदर करायला तुला शिकवण्याची गरज आहे, परंतु तुला तो येत नाही. तुझ्या जागी जे माणसं आहेत ना ते बायकांना घाबरवतात आणि त्यांचा वापर करून घेतात, परंतु मनातून मात्र तुम्ही खूप घाबरट असता. कारण तुला चांगलं माहिती आहे की आत्ताची चप्पल तू चिंगीवर उगारायला निघाला होता. जर ती चप्पल तिने तुझ्यावर उगारली एक सेकंद सुद्धा तू तिच्यासमोर टेकू शकणार नाही. तेव्हा अंशुमन रागाने मात्र स्वानंदीला ढकलून देतो आणि स्वानंदीला ढकलून दिल्यानंतर मात्र समर धावतच येतो आणि धावत आल्या क्षणी तो स्वानंदीला धरतोय. सगळेजण मात्र आता हा घडलेला प्रकार बघत आहे. सगळ्यांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसलेला आहे. तेव्हा समर रागाने अंशुला म्हणतो की तुला स्वानंदी मॅडमला ढकलण्याची हिंमतच कशी झाली. तेव्हा लगेच आता मलिका म्हणते की समर तू चिडू नकोस, अरे स्वानंदीची सुद्धा चूक आहे. बघ ना ती कशी सगळ्यांच्या समोर मात्र त्याचा अपमान करत आहे. अरे आपल्यामध्ये आता भांडण ही लावते, घरातील मोलकरीण आहे ती. आणि हे बघ स्वानंदी बाळा, अगं तू तर हुशार आहे पण तरी सुद्धा तू हिच्यावर विश्वास का ठेवतेस. एवढा तरी विचार कर की आता हिची लायकी तरी आहे का. तेव्हा तर स्वानंदी म्हणते की हो आहे, कारण तुमच्या मुलाचा अंश मात्र तिच्या पोटात वाढतो. आता हे ऐकल्यानंतर मात्र आता सगळ्यांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळेजण पूर्णपणे हादरले जातात. तो मात्र आता एक प्रकारचा असा सगळ्यामध्ये सगळ्या लग्न या घरामध्ये पूर्णपणे आता सगळेजण धक्क्यानेच पाहत असतात की नक्की हे सर्व काय झालेलं आहे. आणि आता मात्र आता अनुष्काची आई तिला घाईने आतमध्ये परत घेऊन जाते. स्वानंदीला फार वाईट वाटतं. अर्पिता आता ह्या दोघींना समजवण्याचा खूप प्रयत्न करत आहे. ती चिंगी मात्र एक फक्त फालतू मोलकरीण आहे, तुम्ही प्लीज तिच्यावर विश्वास ठेवू नका, तुम्ही प्लीज त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका, प्लीज माझं ऐकून घ्या. तेव्हा अनुष्का म्हणते की आता बास झालं, मला आता अजून ऐकायचंच नाही. जे काही होणार आहे ते प्रत्यक्ष मात्र मला माझ्या डोळ्यांनी बघायचं आहे, तर आयुष्यभर मला पश्चाताप करावा लागेल. असे बोलून मात्र डायरेक्ट अनुष्का आता बाहेर येते. मलिका आता डोक्याला हात लावते. मलिका म्हणते की देवा, अरे हे सगळं काय ऐकायला भेटतं, त्यापेक्षा ना मी मेले असते तर बरं झालं असतं. स्वानंदी प्लीज, अगं का तू ह्या सगळ्या नाटकांना बळी पडतेस. अगं बघ ना, तू तिच्याकडे एक फालतू मुलगी आहे आणि तिला फक्त आपल्याकडून पैसा उकळायचा आहे, बाकी काही नाही. तेवढ्यात अंशुमन म्हणतो की मॉम, तू एकदम बरोबर बोलत आहे, याला काही एक अर्थच नाही. मला काही वेळ लागलं का असं घरातील मोलकरणीसमोर चाळे करायला. कोणताही आता घरातील व्यक्ती हिच्यासमोर असे चाळे करणार नाही. आम्ही राजवाडे आहोत, राजवाडे. आणि उद्या आणखीन 4 मुली येतील आणि त्या आता तुम्ही विश्वास ठेवतील की आता त्या माझ्यामुळे प्रेग्नेंट आहे, तर मग तुम्ही लगेच विश्वास ठेवताल का. आणि स्वानंदीला म्हणतो की वहिनी, उद्या जर कोणी येऊन जरी म्हणाल की समर मुळे ते प्रेग्नेंट आहे, मग काय करताल तुम्ही. तेव्हा स्वानंदीला फारच राग येतो. स्वानंदी म्हणते की अरे तुझी हिंमतच कशी होती राजवाड्यांचं नाव घेण्याची. त्यांच्या इतका सभ्य माणूस मात्र मी माझ्या आयुष्यामध्ये बघितलेला नाही, हे लक्षात ठेव. कुठे तू आणि कुठे राजवाडे. आता मात्र त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त स्त्रियांचा सन्मान केलेला आहे आणि त्यांच्याशी मात्र ते सभ्यपणे वागलेले आहेत. आणि हे फक्त त्यांच्या ऑफिस मधील एकही बाईने आजपर्यंत राजवाडे त्यांच्याकडे तिरक्या नजरेने पाहतात असं मात्र कोणीही म्हटलेलं नाही, हे लक्षात ठेव. तुझ्यापेक्षा ते खूप काही सभ्य आहेत. त्यांनी तुला बापाच्या मानाने मोठं केलेलं आहे, याची तरी जाणीव ठेव. या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांचा मान राख. ते मुळात म्हणजे त्यांच्याबद्दल बोलण्याची लायकी तरी आहेस का तुझी. आणि अंशुमन एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर माझ्या नवऱ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केलास तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, हे लक्षात ठेव. एका देव माणसाबद्दल तू बोलतोस आणि तुझ्या ह्या जे काही राक्षसी रूप आहे ना, आणि जर तू त्यांच्याबद्दल एखादा वाईट जरी शब्द काढला असेल तर तुझी जीभ मात्र मी आसडून ठेवेल. स्वानंदी आता इतकी भडकलेली असते की अंशुमनला त्याची लायकीच दाखवून देते. तेव्हा आता मलिका लगेच पुढे येते. मलिका म्हणते की स्वानंदी, अगं खरंच मात्र तू खूप मोठे आरोप केलेले आहेत माझ्या मुलावर, आणि काय पुरावा आहे बरं. हे बघ स्वानंदी, मी तुला सांगते, हे जे काही बोलते ना तू, ते बोलण्यापेक्षा मात्र आपण पुराव्याकडे लक्ष देऊयात. त्यामुळे प्लीज, आहे का तुझ्याकडे काही पुरावा. तेव्हा स्वानंदी लगेच म्हणते की हो आहे, माझ्याकडे पुरावा आहे. तेव्हा आता सगळ्यांना एक प्रकारचा धक्काच बसतो. स्वानंदीने असा कोणता पुरावा आणलेला आहे म्हणून सगळेजण विचारात पडतात. आता ह्या लग्न मंडपामध्ये मात्र एक आता भयानक असा धक्का बसलेला आहे आणि सगळी काही परिस्थिती ही पूर्णपणे अगदी धक्कादायक झालेली आहे. सगळेजण पाहतच असतात की नक्की काय झालं.
असेल, स्वानंदीने कोणता पुरावा आणला असेल. समोर सुद्धा आता बघतोय अंशुमन आणि मलिका, अर्पिता यांचे चेहरे तर बघण्यासारखेच होतात. आणि बिचारी अनुष्का, बरं झालं तिचं नशीब मात्र आता शेवटी ह्या अंशुमनच्या ताब्यातून वाचलं, कारण स्वानंदीने ऐन वेळेस येऊन बिचारीचं आयुष्य वाचवलं. तेवढ्याच स्वानंदी मात्र चिंगीला म्हणते की ते रिपोर्ट्स दाखव. आणि आता रिपोर्ट्स आहे तर ते हे प्रेग्नेन्सीचे. आता आधीरा तर तोंडालाच हात लावते. खरंच तिला तर धक्काच बसलं. ती त्याच वेळेस मात्र आता स्वानंदी ते रिपोर्ट्स बाहेर काढते आणि समोरच्या हातात देऊन म्हणते की बघा हे रिपोर्ट्स बघा. रिपोर्ट्स चिंगीच्या प्रेग्नेन्सीच्या टेस्टचे आहे असं म्हणते. अनुष्काचे आई वडील मात्र पूर्णपणे हादरतात आणि मलिकाला तर काय बोलावं याचं उत्तरच राहत नाही. ती रिपोर्ट हातामध्ये देऊन म्हणते की आता हे रिपोर्ट्स मी स्वतः कलेक्ट केलेले आहे आणि आता हे रिपोर्ट चिंगीचे नाही असं सुद्धा कोणाला म्हणण्याची मुभा नाही. तेव्हा आता मलिका तत मम करत असते आणि म्हणते की हा सगळा मूर्खपणा आहे. आम्ही काही बोळ्याने वगैरे दूध पितो की काय? कल तुलाच आहे आणि आम्ही काय मूर्ख आहोत का असं तुला वाटतं? हे बघ, हे जे काही रिपोर्ट्स तू आता दाखवते त्यावरून आता इतकंच कळत असेल की ही चिंगीचे रिपोर्ट्स आहे ते मूल चिंगीचं आहे म्हणून. यावरून हे सिद्ध होत नाही की माझा अंशुमन ह्या होणाऱ्या मुलाचा बाप आहे. तर कुठेतरी ही मुलगी बाहेरून शेण खाऊन आलेली असेल. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो हे बघा ते स्वतः पुरावा आहे. तर मलिका म्हणते की ह्या दोघांना कोणी बघितलेलं आहे का? त्यावरती मात्र स्वानंदी म्हणते की ते मला माहिती नाही, परंतु चिंगी कुठे घराच्या बाहेर गेली? 24 तास ती आपल्याच सोबत आपल्याच बरोबर आहे. आणि हे बघा काकू, आपला मुलगा मात्र किती पाण्यात आहे हे अगोदर बघा. दुसऱ्याच्या चारित्र्याचे शिंतोडे उडवण्यापेक्षा अंशुमनच्या तोंडातून तर आता उत्तरच निघत नसतं. तो आता शांत असतो, पण मलिकाचं आता बोलणं हे सुरूच असतं, कारण हा सगळा प्रकार दाबून टाकण्याचा प्रयत्न ती करत आहे. आणि म्हणते की हे बघा जे काही असेल ते असेल, पण माझ्या अंशुमनवर पूर्ण विश्वास आहे, कारण मी त्याला जन्म दिलेला आहे, मी त्याची आई आहे. मग ह्या चिंगीवर काय विश्वास ठेवायचा? एक नंबरची चोर आणि खोटारडी मुलगी आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हिने काय केलेलं आहे. स्वानंदी म्हणते की हो, त्यावेळी सुद्धा तिने चेन चोरली याचा पुरावा तर आपल्याकडे नव्हताच. मलिका म्हणते की तिने स्वतःच्या तोंडून हे सर्व कबूल केलं होतं की तिने स्वतःने चेन चोरली म्हणून, हो की नाही? तर स्वानंदी म्हणते की एक्झॅक्टली, आता सुद्धा ती तेच करते. त्यावेळेस तर विश्वास ठेवला, पण आता सुद्धा ती स्वतःच्या तोंडातून हे सर्व सांगत आहे. तिच्या पोटातील बाळाचा बाप अंशुमन आहे म्हणून. कुठलीच मुलगी याबद्दल का खोटं बोलेल बरं? तेवढ्यात मात्र अनुष्काची आई अनुष्काच्या वडिलांच्या कानामध्ये काहीतरी सांगत असते. तेवढ्यात अनुष्काचे वडील मलिका ताईंना म्हणतात की मलिका ताई. तर मलिका म्हणते की सॉरी, खरं थोडासा गैरसमज झालेला आहे, 2च मिनिटात क्लिअर होईल, थोडासा वेळ द्या, मगच त्यानंतर आपण सगळे विधी सुरू करूया. तेव्हा अनुष्काचे वडील म्हणतात की काय बोलतात मलिका ताई तुम्ही? अहो गैरसमज आणि ते आमचे, तुम्ही कोणाला फसवतात, स्वतःला की आम्हाला? अमर राजवाड्याकडे बघून आज मात्र आम्ही बिनधास्तपणे आमची मुलगी या घरात येत होतो, लग्नासाठी आम्ही घाई करत होतो, शेवटी आमचीच घाई आम्हाला महागात पडली. आणि मलिका ताई एक गोष्ट लक्षात ठेवायचं, आम्हाला आमची मुलगी जड झालेली नाही. आता मलिकाचं कायमचं सुरू होतं, कारण मी तुमच्या समोर हात जोडते, प्लीज माझं ऐका. घरामध्ये भांडण होतच असतात, मग लगेच असं लग्न मोडायचं नसतं. तर आता अनुष्काची आई म्हणते की हो का? घराघरामध्ये तुमच्या अंशुमन सारखी मुलं नसतात. ताई तुमचं कसं आहे की बडा घर आणि पोकळ वासा, तुमचा मुलगा देखणा आहे, घर मोठा आहे, श्रीमंत आहे, सगळं तुमच्याकडे आहे, परंतु तुमच्या मुलाचं चारित्र्य आहे ना, जर चारित्र्य चांगलं नसेल तर आम्ही मात्र आमची मुलगी तुमच्या घरात नाही देऊ शकत. मलिकाला शेवटी खाली मान घालावी लागते, पण तरी सुद्धा म्हणते की नाही हो, प्लीज असं काही म्हणू नका. अनुष्काचे वडील सुद्धा खूप भडकतात. ते म्हणतात की आम्हाला स्वप्नात सुद्धा असं वाटलं नव्हतं की हा मुलगा इतका व्यभिचारी असेल, तुमच्या घरातील मुलावर चांगले संस्कार झाले असतील असं आम्हाला वाटलं होतं. थोडे झाकून आम्ही सोयरीक तुमच्याशी करत होतो, आज मात्र आम्हाला फार मोठा धक्का बसला. कुठून आम्हाला या मुलाशी सोयरी करण्याची बुद्धी झाली होती काय माहिती. तेवढ्यात अनुष्काच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन येतो, कारण त्यांची आई गेल्याची त्यांना समजते. हे ऐकल्यानंतर मात्र त्यांना धक्का बसतो आणि सगळेजण मात्र आता रडायला सुरुवात करतात. अनुष्काची आई, वडील. अनुष्काची आई रडायला सुरुवात करते आणि म्हणते की अरे देवा, मगाशी जेव्हा अपशकुन झाला असं वाटलं होतं की नक्की काहीतरी गडबड आहे म्हणून. अरे देवा, हे सर्व काय होऊन बसलं? आमची आई म्हणून अनुष्का आणि तिची आई खूप रडत आहे. आणि आता अनुष्काचे वडील मात्र रडतच समर साहेबांना म्हणतात की समर साहेब माफ करा, तुमच्याकडे बघून मात्र आम्ही निर्धास्त होतो, आमची मुलगी चांगल्या स्थळी पडली असं आम्हाला वाटत होतं. श्रीमंत घरातील मुलं मात्र इतक्या वाईट ठरायला जाऊ शकतात, आज मात्र हे प्रत्यक्षात पाहायला मिळालं. परंतु आता मात्र आम्ही आमच्या मुलीसाठी एखादा गरीब आणि चांगल्या वागणुकीचा मुलगा शोधू. आजपर्यंत या घराण्याबद्दल चांगल्याच गोष्टी ऐकल्या होत्या, पण आता हे असं काही ऐकायला
मलिकाला भेटेल असं वाटलं नव्हतं. तेव्हा आता समर म्हणतो की माफ करा, जे घडलं ते चुकीचं आहे. विश्वास ठेवा, खरंच हे आतापर्यंत आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं. तेव्हा अनुष्काचे वडील म्हणतात की तुमच्या घरात आता एकमेकांवर लक्ष नाही. इतकी मोठी गोष्ट घरात घडलेली असताना कुठे लक्ष होतं. आता माफीचा काय उपयोग आहे तरी. हे लग्न मोडलं हे मी जाहीर करतो. तेव्हा अंशुमनला तर फार मोठा धक्का बसतो, मलिकाला सुद्धा. तेव्हा अनुष्काचे वडील तिला म्हणतात की चल लवकर. तर मलिका म्हणते की प्लीज अहो ऐकून घ्या. तर आता अनुष्का म्हणते की थांबा 1 मिनिट, आणि मला एकदा अंशुमनशी बोलायचं आहे. तर अनुष्का अंशुमनच्या समोर येते. तर अंशुमन लगेच म्हणतो की अनुष्का हे खोटं बोलते, तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. तेव्हा अनुष्काचे वडील म्हणतात की अनुष्का चल जाऊन दे, ऐकू नको, काहीच नको लक्ष देऊस. आम्हाला लग्नाची घाई झाली होती. ह्या मुलाची तर लायकी सुद्धा नाही तुझ्याशी लग्न करण्याची. त्याच्याशी जर तुझी गाठ बांधली तर आयुष्यभर तू पस्तावशील. मुलांना मात्र व्याभिचाराचा लोभ असतो आणि तो कधीही बरा होत नसतो. की हो बाबा, मला म्हणूनच यांच्याशी 1 मिनिट बोलायचं आहे. अनुष्का मात्र एक सणकणी त्याच्या कानामागे ठेवून देते आणि म्हणते की खोटारड्या, अरे लग्न ठरल्यापासून तू माझ्याशी गोड गोड बोलत होतास, तर मी फ्युचरचं प्लॅनिंग केलं होतं. असं वाटलं होतं की फायनली मला माझा ग्रेट जोडीदार मिळाला म्हणून. हे बघ, अरे मला माहिती आहे अशी काहीतरी मुलं असतात, त्यांचे अफेअर होतात, ब्रेकअप होतं, परंतु तू जे काही केलेलं आहे बिलकुलपणे स्वीकारण्यासारखं नाहीच. आणि तू एकाच वेळी मात्र 2-2 मुलींच्या आयुष्याशी खेळत होता. आणि मग तुला जराही लाज वाटली नाही का? बघ जरा त्या मुलीकडे बघ एकदा. तुमच्या घरामध्ये फिरताना मात्र तिला काय वाटत असेल. तुमच्याच घरातील बायका तुमच्या समोर सेफ नसतील. खरंच किती थर्ड क्लास माणूस आहे रे तू. अंशुमन, मी तुला जाताना एक गोष्ट लक्षात ठेव, अरे आयुष्यभर तू एकटा राहशील. कोणीही तुझी साथ देणार नाही. पण तुझ्यावर प्रेम करण्याची आणि कुणी तुझी साथ देण्याची लायकीच तुझी नाही. आपल्या आई बाबांना म्हणतं की चला परत यांच्या घरामध्ये पाऊल ठेवायचे नाही. अंशुमनकडे रागाने बघत आणि अनुष्काचे आई वडील तेथून निघून जातात. आलेले सगळे पाहुणे सुद्धा निघून जातात. मलिका डायरेक्ट आता सोनंदीच्या समोर येते आणि म्हणते की झालं का तुझं समाधान? पहिल्या दिवसापासून तू हेच करत आहे, लग्न ठरल्यापासून. आणि सोनंदीवर वाटेल तसे आरोप करत असते की माझ्या मुलाचं वाटोळ केलं, आता मात्र कोण त्याच्याशी लग्न करेल आणि काय होईल. हे सगळं काही या चिंगीमुळे झालेलं आहे म्हणून चिंगीला दोषी मानत असते. ह्या चिंगीला मी सोडणार नाही म्हणून तिच्या कानामागे द्यायला जाते. तर आता स्वानंदी जोरात ओरडते, एकदा सांगितलेलं तुम्हाला कळत नाही का हो? आईवर हात उगारायचा नसतो, ते पण आता दुसऱ्या बाईने सुद्धा हे लक्षात ठेवायचं. तुमच्या घरामध्ये काम करणारी मोलकरीण जरी असली ना आणि दुसरं कोणीही जरी असलं ना तरी सुद्धा हात उगारायचा नाही. आणि हे बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगते, जर राजवाड्यांच्या घरामध्ये हात उगारला जाणार असेल एका बाईवर तर मात्र शांत तर बसणार नाहीच आणि तुमच्यावर पोलीस कंप्लेंट करायला मी मागे पुढे बघणार नाही. त्या चिंगीला मारण्याऐवजी तुमच्या लाडक्या लेकावर हात उगारा ची गरज आहे. मला सांगा की प्रेमाची नाटकं करून मुलींच्या आयुष्याशी खेळू नको. तेव्हा मलिका म्हणते की अगं हे कागदाचे तुकडे तुम्हाला दाखवलेस आणि तुला काय वाटलं मी तुझ्यावर विश्वास ठेवेल? उद्या मात्र आणखीन 10 बायका येतील, मग सगळ्यांना राजवाड्यांच्या सुना करून घ्यायचं का? असं आनंदी म्हणते की हो ना, खरंच 10 मुली आता येऊन उभ्या सुद्धा राहू शकतात, मग त्यावेळेस मात्र काय करायचं याचा एकदा विचार करा. त्यानंतर मात्र आता मलिका लगेच समरला म्हणते की बघ ना, तुला तर प्रत्येक गोष्टीमध्ये पुरावा लागत असतो, मग आता बघ की आता काय आहे हे. त्यातून म्हणजे ही मुलगी माझ्या अंशूच्या मुलाला पोटात वाढवते हे सिद्ध होत नाही, म्हणून काकू आता चिंगीला दोषी ठरवायला सुरुवात करते. चिंगी बिचारी रडत आहे. स्वानंदी म्हणते की ओके ठीक आहे, आपण डीएनए टेस्ट करूया. तेवढ्यात अधिरा रडतच रोहनला म्हणते की मला अजिबात येथे थांबण्याची इच्छा नाही, चल मला खूप त्रास होतोय. रोहन म्हणतो की ओके, तो तिला आत घेऊन जातो. समर डायरेक्ट आता अंशुमनच्या जवळ येतो आणि रागाने त्याच्याकडे बघतो. तर अंशुमन म्हणतो की दादा प्लीज, मी सगळं काही एक्सप्लेन करतो प्लीज. किंवा समर म्हणतो की हे बघ, मी तुला शेवटची संधी देतो अंशू, हे काही असेल ते आताच्या आता येथे खरं सांगून टाक. आता जर मात्र तू ही जबाबदारी नाकारली आणि डीएनए टेस्ट मध्ये जे काही आता हे मूल तुझं आहे हे सिद्ध जर झालं मात्र विषय संपला आणि आपले संबंध सुद्धा कायमचे संपले. या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. यातील मात्र कुणाचंही यापुढे तुझ्याशी नातं असणार नाही हे लक्षात ठेव. त्यामुळे नीट विचार करून जे काही आहे तर त्याचं उत्तर दे, पण आताच्या आता. आणि जर तू काहीच सांगितलं नाही तर मी स्वतः तुला पोलिसांच्या ताब्यात देईल विनयभंगाच्या केस खाली. या घरातून आणि ह्या प्रॉपर्टीमधून तुला कायमचं बेदखल करील. तेव्हा हे ऐकून अंशुमन मलिका यांना फार मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.